Today's topic is Thevenin's theorem. Okay, in the last lecture we saw superposition theorem. This is the next theorem, Thevenin's theorem. Okay, a statement: any two terminals of a network can be replaced by an equivalent voltage source of an equivalent series resistance. ओके, मीन्स जे पण नेटवर्क आहे, एनी टू टर्मिनल्स ऑफ अ नेटवर्क कॅन बी रिप्लेस्ड बाय एनी टर्मिनल, म्हणजे जे टू टर्मिनल नेटवर्क असेल ते रिप्लेस्ड बाय इक्विवॅलंट व्होल्टेज सोर्स अँड इक्विवॅलंट सिरीज रेजिस्टन्स. म्हणजे सपोज सी हिअर, हे तुम्हाला काहीतरी नेटवर्क आहे. ओके, आत्तापर्यंत आपण खूप सारे नेटवर्क्स पाहिले तुम्ही. तर सपोज दिस इज network means what? There are so many resistances, then so many sources, dependent sources. Okay, this is a network. Okay, and this is a load resistance of this network. So ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा दिलेला असतो की फाइंड आउट द करंट इन लोड रेजिस्टन्स RL. ओके, सो हे जे नेटवर्क असतं ना ते आपल्याला ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असतं. VTH आणि RTH मीन्स जे पण काय ह्या नेटवर्कमध्ये सोर्सेस असतील, करंट सोर्स, व्होल्टेज सोर्स, ओके, डिपेंडंट इंडिपेंडंट सोर्सेस, त्या सगळ्याचा मिळून एक इक्विवॅलंट व्होल्टेज सोर्स काढायचा, कॅल्क्युलेट करायचा, अँड देन ऑल्सो फाइंड आउट रेजिस्टन्स, इक्विवॅलंट रेजिस्टन्स. दिस इज कॉल्ड ॲज थेव्हनिन्स रेजिस्टन्स अँड थेव्हनिन्स व्होल्टेज, VTH and RTH. Nothing but both are equivalent resistance and equivalent voltage. ओके, अँड दिस इज RL. आणि मग ही फायनल स्टेप असते की तुमच्याकडे V आहे, R आहे, लोड रेजिस्टन्स आहे. सो तुम्ही करंट फाइंड आउट करू शकता ह्याच्यामधला, नॉर्मल आपला ओहम्स लॉ अप्लाय करून. ओके, सो नाव सी स्टेप्स टू बी फॉलोड इन थेव्हनिन्स थेरम. रिमूव्ह द लोड रेजिस्टन्स RL. काय, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? रिमूव्ह द लोड रेजिस्टन्स RL. जो पण लोड रेजिस्टन्स दिलेला असतो तो रिमूव्ह करायचा. ओके, देन फाइंड द ओपन सर्किट व्होल्टेज VTH अक्रॉस AB. ओके, तुम्हाला दोन टर्मिनल्स दिले, सपोज दिस टर्मिनल नेम इज A अँड B. सो यू हॅव टू फाइंड आउट द सर्किट व्होल्टेज VTH अक्रॉस AB. देन फाइंड द रेजिस्टन्स RTH. इक्विवॅलंट रेजिस्टन्स मीन्स R. RTH म्हणजेच इक्विवॅलंट रेजिस्टन्स R. seen from AB while voltage source replaced by short circuit. Okay, then replace the network by voltage source VTH in series with the resistance RTH. मग काय करायचं, फायनल जे नेटवर्क असेल त्याला असं रिप्लेस करायचं. तुम्हाला RTH कॅल्क्युलेट केला आहे, VTH कॅल्क्युलेट केला आहे, त्या VTHच्या सिरीजमध्ये RTH लावायचा आणि इकडे लोड रेजिस्टन्स. ओके, फाइंड द करंट थ्रू IL युझिंग ओहम्स लॉ. This is the final step. We will see the problem. First problem. Find the Thevenin's equivalent circuit between the terminals A and B for the circuit shown below. आता एक खालती सर्किट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, A आणि B मधलं आपल्याला फायनल थेव्हनिन्स इक्विवॅलंट सर्किट कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच काय की तुम्हाला इथे नेटवर्क दिलेलं आहे. आता इथे लोड रेजिस्टन्स दिलेला नाही आहे ह्या खालच्या प्रॉब्लेममध्ये, बरोबर आहे. इथे दिलेला आहे, तिथे लोड रेजिस्टन्स दिला नाही, फक्त टर्मिनल दिलं आहे A आणि B. आणि आपल्याला काय करायचं आहे, ते जे पण काय नेटवर्क आहे त्याला ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, VTH RTH आणि इथे काय असणार, A अँड B. ओके, ओके, आता ही सर्किट डायग्राम आहे. इथे रेजिस्टन्सेस दिले, 2 ओहम, 2 ओहम, 2 ओहम, 1 ओहम, 20 ओहम, अँड दिस इज टर्मिनल A अँड B. यू हॅव टू कन्वर्ट दिस सर्किट into this form, VTH and RTH. Okay, and this terminal AB. Now you have to calculate VTH. VTH means what? How you can calculate VTH? Means what? Voltage across A and B terminals. Nothing but what? Voltage across these two resistances. Right? These two resistance, ह्या दोन रेजिस्टन्सचे अक्रॉस जे व्होल्टेज असणार तेच असणार A आणि Bच्या अक्रॉस, बरोबर आहे ना. सो पॅरलल आहेत हे, असं समजा. सो नाऊ सी हिअर आन्सर 1, स्टेप 1, कॅल्क्युलेट VTH. सो या, आणि हां, फर्स्ट ऑफ ऑल इथे RTH घेतलं आपण. इथे RTH हे काय की इथे रेजिस्टन्सेस आहेत म्हणून. ओके, राईट. सपोज देअर आर कॅपॅसिटर्स, इंडक्टर्स इन द सर्किट, देन
RTH is replaced by ZTH. Okay, and suppose this is a voltage source, but suppose there are so many other sources are there, then this VTH is replaced by ETH. In some books it is also given in ETH form, ETH. So ETH and VTH are nothing but same. Okay, so don't get confused. VTH and ETH are both are same. So now calculate VTH. First step काय आहे? Calculate VTH. So this is our circuit diagram. Suppose this is current I1. Apply KVL. आता काय करणार तुम्ही? KVL अप्लाय करणार ह्या लूपला. ओके, सो KVL टू लूप 1. आता इथे -20. आता जेव्हा मी तुम्हाला KVL KCL शिकवलेलं तेव्हा काय सांगितलेलं की -20 म्हणजे जिथून करंट एंटर करतो आहे ते साईन घ्यायचं बॅटरीचं. ओके, सो त्या मेथडनी केलं तर काय येणार इथे -20 आणि रिमेनिंग जे पण कंपोनंट्स आहेत त्यांचं हे काय असणार आहे, साईन काय असणार आहे, पॉझिटिव्ह. सो 2I1 प्लस 2I1 प्लस 1I1 आलं आहे ते 2I1 प्लस 2I1 1I1 इज इक्वल्स टू 0. So -20 plus 5I1 is equals to 0. 5I1 is equals to 20. So I1 is equals to 20 upon 5. So I1 is equals to 4 ampere. ओके, सो आता आपल्याला काय मिळालं, I1ची व्हॅल्यू मिळाली आहे. आता I1 मिळाला आपल्याला. आपल्याकडे इथे 2 रेजिस्टन्सेस पण आहेत. सो VTH. आता VTH कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे ह्याच्या अक्रॉसचं रेजिस्टन्स आपल्याला व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. मग I1 इंटू काय असणार, रेजिस्टन्स V इज इक्वल्स टू I इंटू R 2 + 1 कारण की सिरीजमध्ये आहेत रेजिस्टन्सेस. सो 2 + 1 सो 4 इंटू 2 इंटू 3. 4 काय आहे माझा I1, 4 इंटू 3. सो VTH इज इक्वल्स टू 12 वोल्ट. समजले? देन स्टेप 2 कॅल्क्युलेट RTH. नेक्स्ट स्टेप काय आहे माझी, RTH कॅल्क्युलेट करायचं आहे मला. नाव सी हिअर, दिस इज व्होल्टेज सोर्स. ओके, जे आपण थेव्हनिन्स थेरममध्ये बघितलं आहे ना ते सेम रूल इथे अप्लाय करायचे आहेत की जर व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला शॉर्ट सर्किट करायचं, करंट सोर्स असेल तर ओपन सर्किट करायचं, आणि जर डिपेंडंट सोर्सेस असतील तर ॲज इट इज ठेवायचे. ठीक आहे, सो आता इथे व्होल्टेज सोर्स आहे. सो I replace it by short circuit and remaining circuit is as it is. Okay. Now calculate RTH. आता हे RTH तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. RTH 2 ohm is parallel to 3 plus 2. इथे बघा 2 ohm रेजिस्टन्स आहे हा, 2 ohm रेजिस्टन्स. हा पॅरलल टू काय 3 म्हणजे काय 2 + 1. हा नथिंग बट हे दोन्ही पॅरलल आहेत एकमेकांना, बरोबर आहे ना. मग ओके इथे घ्या 2 इज पॅरलल टू 3 आणि +2 कुठला हा रेजिस्टन्स +2. ओके, सो 2 इंटू 3 प्लस 2 + 3 इंटू +2. ओके, 6 + 5 + 2 इक्वेलंट करून घ्या. आपले डिनॉमिनेटर इक्वल करून घेतले तर 6 + 10 upon 5 16/5 विच इज इक्वल टू 3.2 ohm. इट इज RTH. देन फाइंड आउट थेव्हनिन्स इक्विवॅलंट सर्किट. नाउ यू हॅव RTH, यू हॅव VTH, जस्ट ड्रॉ इट. ओके, दिस इज युअर थेव्हनिन्स इक्विवॅलंट सर्किट. ओके, मी परत एकदा रिपीट करते. तुम्हाला काय करायला सांगितलं आहे की थेव्हनिन्स इक्विवॅलंट सर्किट फाइंड आउट करायचं आहे. एक सर्किट डायग्राम दिलेली आहे. ओके, आणि आपल्याला ह्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. VTH थेव्हनिन्स थेरम काय सांगतो की ज्या पण तुम्हाला लोड रेझिस्टन्समधला करंट किंवा व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे त्याला ओपन करा. आता हे इथे असं असणार की आपल्याला इथला फाइंड आउट करायचं आहे. इथे लोड रेझिस्टन्स दिलेला नाही आहे.
ठीक आहे. तर त्याला ओपन करा आणि त्या सर्किटला काय करायचं तुम्हाला, RTH आणि VTH व्होल्टेज सोर्स त्याच्या सिरीजमध्ये एक इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आणि लोड रेझिस्टन्स ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, असं थेव्हनिन्स थेरम सांगतो. सो आपण काय करतो, हे जे सर्किट दिलेलं आहे त्याला ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. सो व्हॉट इज माय फर्स्ट स्टेप, कॅल्क्युलेट VTH. So to calculate VTH, I am going to apply KVL for loop 1. So -20 + 2I1 + 2I1 + 1I1. ओके, ह्याचे जे साईन्स आहेत ते कसे घेतलेत मी, की करंट आहे तो मायनसमधून एंटर करतो आहे, मायनस प्लस. करंट कुठून चालला आहे, इथून चालला आहे, मायनसमधून प्लसकडे चालला आहे, राईट. सो आय एम टेकिंग हिअर मायनस साईन अँड रिमेनिंग ऑल कंपोनंट्स हॅविंग प्लस साईन. सो + 2I1 + 2I1 1I1. ओके, हे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय मिळतं, I1 = 4 अँपियर. सिमिलरली VTH, I1 इंटू रेझिस्टन्स, I इंटू R. सो I1 इंटू R, I काय आहे माझा 4 इंटू हे दोन रेझिस्टन्सेस 2 and 1. सो 3 12 वोल्ट. नाव स्टेप 2, कॅल्क्युलेट RTH. नाव आता RTH कॅल्क्युलेट करताना काय करणार, व्होल्टेज सोर्स आहे तो शॉर्ट सर्किट करणार. ओके, सो व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट केला अँड रिमेनिंग सर्किट इज ॲज इट इज हिअर. ओके, सो आता 2 ओहम रेझिस्टन्स आणि हा 3 ओहम, 2 + 1 3 ओहम रेझिस्टन्स, दिस 2 आर इन पॅरलल अँड दिस इज इन सिरीज. ओके, हे दोन पॅरलल कॉम्बिनेशन तुम्ही जर सॉल्व केलं तर नेक्स्ट तुमची डायग्राम कशी असणार आहे याची. सपोज आता हे 2 + 1 आणि हे तुम्हाला इथे मिळालं, इथे रेझिस्टन्स मिळाला. ओके, अशी सर्किट डायग्राम असेल. ह्यांचा जो कॅल्क्युलेट केलेला तुम्हाला रेझिस्टन्स मिळेल तो इथे +2 ओहम, बरोबर आहे ना. सो तेच आपण इथे कॅल्क्युलेट केलं आहे. 2 ओहम इज पॅरलल टू 3 + 2. किती मिळालं आपल्याला RTH 3.2 ओहम. ओके, सो थेव्हनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट इज RTH = 3.2 ओहम, VTH = ±12 वोल्ट, A and B. Okay, now second problem, find the current through 10 ohm resistance. So 10 ampere ही सर्किट डायग्राम दिली आहे. ओके, करंट सोर्स आहे इथे आणि एक व्होल्टेज सोर्स आहे. ओके, हा प्रॉब्लेम तुम्हाला बुकमध्ये सॉल्व करून दिलेला आहे. फर्स्ट प्रॉब्लेमच आहे थेव्हनिन्स थेरममधला. ठीक आहे, बुकमध्ये सॉल्व प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट VTH, रिमूव्ह 10 ओहम रेझिस्टन्स फ्रॉम द सर्किट. कॅल्क्युलेट द कॅल्क्युलेशन ऑफ VTH, रिमूव्ह द 10 ओहम रेझिस्टन्स फ्रॉम द सर्किट. 10 ओहम रेझिस्टन्स काय करायचं, सर्किटमधून काढायचं, कारण की ह्याच्यातलं आपल्याला रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय की हा लोड रेझिस्टन्स दिला आहे. समजून घ्या, फाइंड द करंट थ्रू 10 ओहम रेझिस्टन्सेस म्हणजेच काय, 10 ओहम रेझिस्टन्स तुम्हाला इथे काय दिला आहे, लोड रेझिस्टन्स दिला आहे. सो रिमूव्ह दॅट, फर्स्ट वन रिमूव्ह दॅट रेझिस्टन्स. ओके, मग ते काय होणार, ओपन सर्किट, म्हणजेच ते तुमचे काय झाले A and B टर्मिनल्स. ओके, टेन ओहम रेझिस्टन्स. हां, हे बघा इथे टर्मिनल फक्त जस्ट मी ओपन केले, इथे दिलं A and B आणि इथे आपल्याला VTH फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हा काय 10 5 20 30 20. ठीक आहे, फॉर मेश 1 I1 = 10 अँपियर. आता ह्याच्यातून करंट फ्लो होणारा काय असणार आहे, 10 अँपियरच असणार आहे. इथे करंट सोर्स डायरेक्टली दिलेला आहे. ओके, अप्लाय KVL टू मेश 2. मेश 2, हा मेश 2 घेतला आहे, I2 करंट घेतला आहे ना, सो दिस इज मेश 2. मग अप्लाय करा इथे. मग काय करणार, हे 100 वोल्ट आहे. सो इथे पण काय केलं, आता करंटची डायरेक्शन अशी आहे, -2 प्लस चाललं आहे, बरोबर, -2 प्लस. सो काय -100 प्लस रिमेनिंग काय असणार आहेत, प्लस म्हणजे 30 + 20 विच इज इक्वल टू 0. सो -100 + 50, 30 + 20 50 I2 इज इक्वल्स टू 0. सो I2 इज इक्वल्स टू 100/50. I2 इज 2 अँपियर. ओके,
नाऊ राईट द VTH इक्वेशन. VTH इक्वेशन तुम्हाला लिहायचं आहे. VTH इक्वेशन काय येते? 5I1 बघा इथे 5I1 मायनस VTH मायनस 20I2. 5I1 सॉरी हे करंटची डायरेक्शन अशी आहे. सॉरी. सो 5 आता 5 आणि I1 ह्या सेम डायरेक्शन आहे करंटची. सो इथे मी प्लस घेतले 5I1 मायनस VTH नंतर -2 प्लस आहे 20. सो इथे -20I2. ह्या -2 म्हणजे ह्याची डायरेक्शन ह्या करंटची वर आहे, इकडून खाली आहे. सो हे घेतलं -I2 आणि मायनस VTH -2 प्लस चाललं आहे म्हणून -VTH विच इज इक्वल टू 0. सो VTH इज इक्वल्स टू 5I1 मायनस 20I2. सो 5 इंटू I1ची काय आहे माझ्याकडे व्हॅल्यू 10 आणि I2ची काय आहे 2. सो 5 इंटू 10 मायनस 20 इंटू 2 50 मायनस 40. VTH इज इक्वल्स टू 10 व्होल्ट. झालं. VTH पण फाइंड आउट केला आपण आणि RTH पण फाइंड आउट केला. ओके. नाउ आवर नेक्स्ट स्टेप इज स्टेप 3. कॅल्क्युलेट RTH. स्टेप 2 सॉरी RTH कॅल्क्युलेट करायचं आता. सो RTH कॅल्क्युलेट करायला काय करणार? रिप्लेस द करंट सोर्स ऑफ 10 विथ ओपन सर्किट अँड व्होल्टेज सोर्स बाय शॉर्ट सर्किट. सो 5 RTH 20 ohm 30 ohm. So RTH is equals to 5 plus 20 is parallel to 30. So 5 plus 20 into 30 upon 20 plus 30. So 5 plus 600 upon 50. So 250 plus 600 upon 50. 0 0 cancel. 85 upon 5 which is 17 ohm. ओके. कळलं तुम्हाला? RTHला काय करणार आपण? रिप्लेस द करंट सोर्स 10 ohm विथ ओपन सर्किट. म्हणजे जे पण काय आपल्याकडे सोर्सेस होते, जर व्होल्टेज सोर्स होता त्याला आपण ओपन सर्किट केलं. सो इकडचं सर्किट गेलं, बरोबर आहे. आणि व्होल्टेज सोर्स बाय शॉर्ट व्होल्टेज सोर्स, इथे करंट सोर्स होता सो ते ओपन सर्किट झाले. इथे व्होल्टेज सोर्स होता जो शॉर्ट सर्किट झाला. ओके. आणि आपण मग RTH कॅल्क्युलेट केलं 17. 20 इज पॅरलल टू 30 हे आहे. 20 इज पॅरलल टू 30 आणि प्लस 5. Now step 3 calculation of IL. Now we have to find out IL, current through IL means 10 ohm resistance. हे इथला फाइंड आउट करायचं आपल्याला, बरोबर आहे. सो आता तुमच्याकडे VTH आहे RTH आहे. सो 10 VTH RTH आणि हा 10 ohm मीन्स वॉट? लोड रेजिस्टन्स. हा काय आहे माझा? लोड रेजिस्टन्स, ज्याच्यातला आपल्याला करंट फाइंड आउट करायचा होता. सो काय आलं? IL इज इक्वल्स टू 10 upon 17 प्लस 10 which is equals to 0.37 ampere. 37 ampere. ओके. समजले? आय विल एक्सप्लेन इट अगेन. प्रॉब्लेम 2. फाइंड द करंट थ्रू 10 ohm रेजिस्टन्स. हा जो रेजिस्टन्स आहे ह्याच्यामधला आपल्याला करंट फाइंड आउट करायचा आहे. मीन्स वॉट? दिस इज लोड रेजिस्टन्स. फर्स्ट केसमध्ये काय होतं की लोड रेजिस्टन्स दिलेला नाही आहे, जस्ट दे आर गिवन टर्मिनल्स. ओके. 2 टर्मिनल्स. नाऊ इथे त्यांनी काय म्हटलं आहे? 10 ohm रेजिस्टन्समधला फाइंड आउट करायचा म्हणजे हे टर्मिनल आहे. सो फक्त काय करायचं आपल्याला? पहिले तर फर्स्ट स्टेप आपली काय आहे की ह्याला रिमूव्ह करायचं. जो पण लोड रेजिस्टन्स दिला आहे जस्ट ओपन इट मग आणि त्याला टर्मिनल नेम द्या AB. ओके. and then find out VTH and RTH. Now first step काय आपली? calculation of VTH. So remove the 10 ohm resistance from the circuit. This is your first step. hmm? 10 ohm resistance इथे ओपन सर्किट केला, बाकीचं सर्किट ॲज इट इज राहिलं. सो फॉर मेश 1साठी काय असणार? करंट दिलेलाच आहे. सो डायरेक्टली I1 इज 10 ohm. आता इथे सर्किट ओपन सर्किट आहे. सो करंट इकडे फ्लोच नाही होणार. सो 5 ohm रेजिस्टन्समधून
फुल करंट जाईल 10 एम्पियर. सो I1 इज इक्वल्स टू 10 एम्पियर. अप्लाय KVL टू मेश 2. टू मेशला अप्लाय केला. -100 प्लस 30 I2 प्लस 20 I2. I2 काय मिळतो तुम्हाला 2 एम्पियर. मग VTHचं इक्वेशन लिहायचं. 5I1 मायनस VTH. VTH इक्वेशन मीन्स ह्या लूपसाठीचं इक्वेशन. इथे VTH फाइंड आउट करणार ना, सो ह्या लूपसाठीचं इक्वेशन. सो त्याला आपल्याला VTH किती मिळाला आहे 10 व्होल्ट. नेक्स्ट स्टेप काय होती, कॅल्क्युलेशन ऑफ RTH. कॅल्क्युलेशन ऑफ RTH. सो रिप्लेस द करंट सोर्स ऑफ 10 विथ ओपन सर्किट अँड व्होल्टेज सोर्स बाय शॉर्ट सर्किट. सो हा जो करंट सोर्स इथे होता त्याला आपण ओपन सर्किट केला आणि इकडे जो व्होल्टेज सोर्स होता त्याला आपण शॉर्ट सर्किट केला. ठीक आहे, बाकीचं सर्किट ॲज इट इज. सो आता आपण इथे क्लिअरली बघू शकतो की 20 अँड 30 हे 2 रेजिस्टन्सेस आर इन पॅरल अँड दिस इज इन सिरीज. सो 5 प्लस 20 दिस इज द साइन ऑफ पॅरलल. 20 इज पॅरलल टू 30 असं रीड करतात हे. सो 5 प्लस 20 इंटू 30 अपॉन 20 प्लस 30 विच इज RTH इज 17 ओम. सो स्टेप 3 कॅल्क्युलेशन ऑफ IL. सो IL काय येणार आहे तुमचं 10 वोल्ट काय आलं आहे तुमचा VTH. 17 काय आहे RTH. इथे आहे ना RTH. सो घेतला आणि फक्त लोड रेजिस्टन्स इथे सिरीजमध्ये घ्यायचा आणि सिम्पली ओहम्सला अप्लाय करून लोड रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. ओके.